जाऊयात आपण डिव्हिजन ब्रायोफायटा सेकंड डिव्हिजन. परत हा काही भाग वगळलेला आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. थोडक्यात बघूयात आपण. यू मे हॅव सीन अ लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन अ ओल्ड वॉल्स ब्रिक्स अँड रॉक्स इन अ रेनी सीझन. सध्या पावसाळा आहे. आपण पाहू शकतोय की ज्या ठिकाणी भिंतीवर खूप पाऊस पडतो तिथं मखमलीसारखं हिरवगार आच्छादन येतं. हौद असेल जिथं पाणी साठतंय, सावलीचा भाग आहे, अशा ठिकाणी हिरवी गालीच्यासारखा एक भाग भिंतीवर वाढलेला दिसतो. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अ ब्रायोफायटा. ओके. आता आपल्याला काय सांगितलं कृती? स्क्रॅप इट जेंटली विथ अ स्मॉल रूलर, ऑब्झर्व इट अंडर अ मॅग्निफाईंग लेन्स अँड डिस्कस. सावकाश अलगद असं ते खरवडून काढायचं, एखाद्या ग्लास स्लाईडवर घ्यायचं आणि मॅग्निफाईंग लेन्सचा उपयोग करून ते आपण पाहायचं आहे. आता हा जो प्लांटचा प्रकार आहे तो म्हणजेच ब्रायोफायटा. लक्षात येतं मित्रांनो, आलगी जे आहे शैवाल अगोदरचा ग्रुप तो पाण्यात आढळत होत्या, परंतु या वनस्पतींना पाणी लागतंय पण पूर्ण पाण्याची आवश्यकता नाही. जिथं ओलसर जागा आहे अशा ठिकाणी सुद्धा त्या वाढतात. सो दिस ब्रायोफायटा ग्रुप, दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज ए ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. या प्लांट्सला काय म्हणतात? ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन याचा अर्थ काय? की ज्या दोन्ही परिस्थितीत जगू शकतात, पाण्यात पण आणि जमिनीवरती पण. म्हणजे यांच्या आयुष्यातला काही भाग हा पाण्यातला आहे तर काही भाग हा जमिनीवरचा आहे. आपण प्राण्यांमध्ये फ्रॉगला म्हणतो बेडकाला की तो ॲम्फिबियन आहे. म्हणजे त्याचा जीवनकाल जो आहे तो दोन्हीवरती घालू शकतो, पाण्यामध्ये सुद्धा आणि जमिनीवरती सुद्धा. तसं एक्झाम्पल प्लांटमध्ये कुठलं आहे? हे ॲम्फिबियनचं आहे. ठीक आहे. ॲम्फिबियनमध्ये कोणतं प्लांट आहे? ह्या ब्रायोफायटा ग्रुप्स आहे. Then kingdom, because they grow in a moist soil but need water for reproduction. त्यांच्या वाढीसाठी काय पाहिजे? मॉइस्ट सॉइल पाहिजे, परंतु रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी मात्र पाणी पाहिजे, म्हणून याला आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. दीज प्लांट्स आर थॅलॉइड. परत शब्द रिपीट आला पहा. थॅलॉइड म्हणजे काय? निरअवयवी शरीर. याही प्लांटच्या बाबतीत रूट, स्टेम, लीफ, फ्लॉवर असे स्ट्रक्चर नसतात. म्हणजे थॅलॉइड सिंपल बॉडी आहे. देन मल्टी सेल्युलर, अनेक सेलपासून बनलेले आहेत. अँड ॲटोट्रॉफिक. ॲटोट्रॉफिक का असणार आहेत? येस, दे आर हॅव्हिंग द क्लोरोप्लास्ट. दे रिप्रोड्यूस बाय द स्पोअर फॉर्मेशन. हा, हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. या ब्रायोफायटाचं वैशिष्ट्य काय? दीज ब्रायोफायटा मेंबर्स आर प्रोड्युसिंग स्पोर्स. स्पोर्सला त्याचा अर्थ लिहून घ्या. स्पोर्स म्हणजे बीजाणू. या प्लांट्स सीड्स म्हणजे बी तयार न करता स्पोर्स तयार करतात. त्याला आपण काय म्हणतो? बीजाणू. आणि हे जे बीजाणू आहेत, बीजाणू का म्हणायचं? तर अणू आपल्याला माहिती आहे अतिसूक्ष्म असतो. म्हणजे अशा बीजांची निर्मिती हे करतात की सूक्ष्म आहेत, त्याला म्हणून बीजाणू किंवा स्पोर प्रोडक्शन असं म्हणायचं. ठीक आहे. या प्लांटमध्ये रिप्रोडक्शन कसं होत आहे? स्पोर्सच्या आधारे होत आहे. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ अ ब्रायोफाइट्स इज अ फ्लॅट. यांचं शरीर कसं आहे बघा? अतिशय फ्लॅट किंवा चपटं असतंय. रिबन लाईक, अगदी रिबन प्रमाण असतं. याचे एक्झाम्पल आपण काही खाली बघणार आहोत. ठीक आहे. दे आर हॅव्हिंग रिबन लाईक लॉंग, पट्टीसारखं असं चपटं लांब शरीर असतं. विदाऊट ट्रू रूट्स, यांना एक खरी मुळं नाही आहेत. स्टेम, लीव्स म्हणजे खरी मुळं, स्टेम किंवा खोड आणि पानं नसतात. इन्स्टीड याचा अर्थ च्या ऐवजी दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. स्टेम सारखे किंवा लीफ सारखे पार्ट्स त्यांना असतात आणि रूट सारखे दिसणारे रायझॉइड्स असतात. रूट्स म्हणजे आपल्याला माहित आहे मुळं, तर रायझॉइड्स म्हणजे मुलाभ. मुलाभ याचा अर्थ काय? एकदम छोटी छोटी बारीक मुळं असतात. तुम्ही खाली दिलेले जे डायग्रॅम्स आहेत त्याच्यामध्ये बघू शकताय. हे पहा, इथं रायझॉइड्स लिहिलं आहे. या फ्युनेरिया प्लांटमध्ये हे जे छोटे स्ट्रक्चर आहेत हेअरी वाटतात आपल्याला ते रूट्स आहेत, तर ते रूट्स नाही आहेत, ते रायझॉइड्स आहेत. ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतील. ठीक आहे. सो दीज आर द रायझॉइड्स. दे डू नॉट हॅव द स्पेसिफिक टिश्यूज फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. ब्रायोफायटा गटाचं आणखीन एक वैशिष्ट्य काय? की यांच्यामध्ये पाणी किंवा अन्न यांचं वहन करण्यासाठी कंडक्टिव्ह सिस्टीम नसते. ठीक आहे. सो एक्झाम्पल्स आर मॉस लाईक फ्युनेरिया. याचं एक्झाम्पल काय? फ्युनेरिया किंवा मॉस. त्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे मार्केन्शिया. उच्चार कसे करायचे नेमके लक्षात ठेवा. स्पेलिंगनुसार नीट बघा आणि उच्चार लक्षात ठेवा. मार्केन्शिया आणि अँथोसेरॉस आणि लास्ट आहे रिक्सिया. तशी खूप एक्झाम्पल आहेत. आपल्या सोयीसाठी आपण हे लक्षात ठेवूयात.
ब्रायोफायटाचे एक्झाम्पल कुठले जर विचारलं काय सांगता येईल आपल्याला? मॉस किंवा दुसरं नाव फ्युनेरिया, मार्केन्शिया, अँथोसोरस आणि रिक्सिया. आता हे प्लांट्स नेमकी कसे असतात त्याचे डायग्राम्स दिलेले आहेत, आपण बघूयात. सो प्लांट्स ऑफ अ ब्रायोफायटा डिव्हिजन. ठीक आहे. आता याच्यामध्ये डायग्राम 3 वेगवेगळ्या प्रकारचे दिलेत पहा, फ्युनेरिया, मार्केन्शिया आणि अँथोसोरस. आपण ह्यातली एक एक डायग्रामचा बघून विचार करूयात. मी झूम करतो म्हणजे तुम्हाला हे स्ट्रक्चर बघायला सोपं जाईल. पहा याच्यामध्ये फ्युनेरिया ज्याला आपण मॉस म्हणतो ना, ते प्लांट्स कसं आहे, याला खालच्या बाजूला छोटे छोटे रूट्स आहेत असं वाटतंय, पण ते काय रायझॉइड्स आहेत. त्यानंतर ग्रीन लिफी स्ट्रक्चर दिसत आहेत. हे लीफ नाही आहेत पण लीफ सारखे पार्ट्स आहेत, लीफ लाईक पार्ट. त्यानंतर याच्या वरच्या बाजूला एक स्टॉक येतो पहा, ॲक्सिस, आणि या स्टॉकच्या वरती काय कॅप्सूल आहे. जनरली आपण पाहतो की झाडांना फुलं येतात, फळं येतात, पण ह्यांना त्याच्याऐवजी काय येतं, कॅप्सूल येत आहे. ठीक आहे. हे झालं फ्युनेरियाबद्दल. सेकंड एक्झाम्पल बघा, मार्केन्शिया. ह्याची प्लांट स्ट्रक्चर कसं आहे या पद्धतीने. मी मगाशी जे बोललो तुम्हाला ना की हे नावं किंवा लक्षात कसं ठेवायचं कंटेंट, तर मार्केन्शिया म्हणल्याबरोबर तुम्हाला पटकन डोळ्यासमोर आकृती यायला पाहिजे. आत्ता सांगितल्याप्रमाणे हे दुसरं एक्झाम्पल जे बघितलं ना, ते फ्युनेरिया, मॉस म्हणलं की तुम्हाला आठवलं पाहिजे. ज्या वेळेला असं घडेल की डायग्राम, नाव म्हणल्याबरोबर डायग्राम आपण आठवतोय, तुम्ही त्याचं वर्णन सहजासहजी करू शकाल. मार्केन्शिया बॉडी स्ट्रक्चर कसं आहे बघा, खालच्या बाजूला छोटे रायझॉइड्स आहेत, त्यानंतर हे लीफ लाईक पार्ट दिसतात त्याच्यावरती. ठीक आहे. आणि परत एक स्टॉक आणि वरती कॅप्सूल आहे. हे झालं मार्केन्शिया. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे अँथोसेरॉस. परत याच्यामध्ये लीफ सारखे पार्ट्स आहेत, खाली पानासारखे ग्रीन कलरचे, आणि वरच्या बाजूला कॅप्सूल आहेत. पण हे कॅप्सूल खूप छोटे आहेत की ज्या कॅप्सूल्समध्ये स्पोअर्स तयार होतात. मित्रांनो मगाशी आपण बोललो की या प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन स्पोअर्स नव्हतं, बरोबर आहे ना. तर हे जे स्पोअर्स आहेत ते या कॅप्सूलमध्ये तयार होतात. झाड ज्या वेळेला मॅच्युअर होईल, पूर्ण तयार होईल, हे कॅप्सूल या स्पोअर्सनी गच्च भरलेले असतात. हे तडकतं, फुटतं आणि त्यातून सगळे स्पोअर्स खाली पडतात. आणि जिथं ते स्पोअर्स पडतील, चिखलात, मातीत, पाण्यात, तिथं ते रुजतात आणि परत नवीन झाडं तयार होतात. लक्षात येत आहे. सो दिस इज ऑल अबाउट द ब्रायोफायटा मेंबर्स. ठीक आहे. हे सेकंड आपण डिव्हिजन बघितली ब्रायोफायटा. त्यानंतर ऑब्झर्व अँड डिस्कस हा नेक्स्ट पॉईंट आहे. याच्यामध्ये यू मे हॅव सीन फर्न्स अमंग द ऑर्नामेंटल प्लांट्स इन अ गार्डन. टेक अ लीफ ऑफ अ फुल्ली ग्रोन फर्न अँड ऑब्झर्व इट केअरफुली. आता आपण पुढची जी डिव्हिजन बघणार आहे, डिव्हिजन 3 टेरिडोफायटा, त्याच्यासाठी हे ऑब्झर्वेशन आपल्याला करायला सांगितलं आहे. मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला गार्डनमध्ये जातो, ठीक आहे नाही, आणि हे गार्डनमध्ये गेल्यानंतर अशी शोभेची काही झाडं पाहतो, प्लांट्स पाहतो. तर त्यातलं एक प्लांट म्हणजे फर्न प्लांट आहे, इथं लेबल केलं पहा. सो धिस फर्न प्लांट यू सी इन दिस डायग्राम, दिस फर्न प्लांट. हे एंटायर प्लांटचे जे स्ट्रक्चर आहे हे असं आहे. याच्यामध्ये हे रूट स्ट्रक्चर आहे, स्टेम स्ट्रक्चर आहे आणि हे लीफ आहेत. आणि ह्या मोठ्या लीफवरती छोटे छोटे दिसत आहेत ते लीफलेट्स आहे. म्हणजे हे पान आहे आणि त्याच्यावरती असणाऱ्या छोट्या पर्णिका आहेत. ठीक आहे. आता ह्यांचं काय वैशिष्ट्य आहे स्ट्रक्चर, आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. याच पानाचं एनलार्ज्ड पार्ट या बाजूच्या डायग्राममध्ये दाखवलं आहे. Division 3, that is Pteridophyta. Plants from this group have well developed roots, stem and leaves and separate tissue for conduction of food and water. पहा या वाक्याचा अर्थ काय होतो. टेरिडोफायटा हा प्लांटचा विकसित ग्रुप आहे. तुमच्या लक्षात आलं असेल पहा, पहिल्यांदा ज्या प्लांट्स बघितल्या पण थॅलोफायटा अतिशय अविकसित अवस्था होती. त्यानंतर ब्रायोफायटा पाहिला की आणखीन थोडा विकसित आहेत. त्याच्या पुढची डिव्हिजन टेरिडोफायटा. आता या प्लांट्समध्ये रूट, स्टेम, लीव्स यासारखे पार्ट्स दिसतात. नुसतंच रूट, स्टेम, लीफ नाही आहेत, तर त्यांच्यामध्ये कंडक्टिव्ह टिश्यूसुद्धा आहे. आपण कंडक्टिव्ह टिश्यूबद्दल पुढच्या इयत्तेमध्ये डिटेल बघणार आहोत. त्यामध्ये झायलेम, फ्लोएम, कॅम्बियम यासारखे टिश्यू आहेत की जे पाणी किंवा अन्न यांचं वहन करतात. बट दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स अँड फ्रूट्स. टेरिडोफायटाचं वैशिष्ट्य काय की त्या प्लांट्समध्ये फ्लॉवर्स किंवा फ्रूट्स येत नाहीत. हे झाडं जरी शोभेवंत म्हणून बागेत लावली जात असली तरी या प्लांट्सच्या बाबतीत फ्लॉवर्स किंवा फ्रूट्स नसतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. Then they reproduce with the help of spores formed along the back or posterior surface of their leaves.
या झाडांचं वैशिष्ट्य काय, तर या झाडांना स्पोर्स येतात, जसं ब्रायोफायटामध्ये बघितलं की नाही आपण. पण त्यांच्यामध्ये जे स्पोर्स येत होते ते कुठे येत होते, कॅप्सूलमध्ये, बरोबर आहे. आणि या झाडांचं वैशिष्ट्य काय, तर यांना स्पोर्स जे येतात ते कुठे येतात, इथं बघा डायग्राम बाजूला हे जे लिफलेट आहेत ना, इथं लिफलेट दिसते. तुम्ही ॲक्च्युली बघा ज्यावेळेला शक्य असेल, आपल्या घरामध्ये सुद्धा काही जण हे फर्न प्लांट लावतात. जर तुमच्याकडे असेल तर ते ऑब्झर्व करा. या पानाच्या खालच्या बाजूला साधारणतः लिंबाच्या झाडात जी पानं असतात ना, तसे हे पान दिसतं. याच्या जर लोअर साईडला खालच्या बाजूला बघितलं तर असे ब्राऊन कलरचे ठिपके दिसतात. हे आणखीन एनलार्ज केलं पहा. काडीपेटीतली काडी असते ना, त्याचं गोल कसं असतंय ब्राऊन कलर, तसे हे डॉट्स दिसतात. हे डॉट्स काय आहेत, तर हे आहेत सोराय. सोराय म्हणजेच ज्याच्यामध्ये स्पोर्स असतात. लक्षात येत आहे, याच्या आत काय असतात, स्पोर्स, बीजाणू. आणि हे स्पोर्स ज्या वेळेला हे सोराय मॅच्युअर होईल ते तडकतं, त्यातनं बाहेर पडतात आणि परत नवीन प्लांटची निर्मिती होईल. लक्षात येत आहे. They reproduce with the help of a spores formed along the back or the posterior surface of their leaves. आता आपण बोललो ह्याचे एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स आहे फर्न लाईक, फर्न प्लांट. या फर्नमध्ये सुद्धा परत बरेचसे एक्झाम्पल आहेत. कुठले कुठले, नेफ्रोलेपिस हा पहिला प्रकार, देन मार्सिलिया, टेरिस, देन एडियंटम, इक्विसिटम, सिलॅजिलेला अँड लायकोपोडियम. एक्झाम्पल्स जे आहेत तुम्हाला मी आयडिया सांगितली लक्षात ठेवण्यासाठी. ज्या वेळेला नाव वाचतोय त्यावेळेला त्याचे डायग्रॅम बघायचे. ठीक आहे. आता इथं फर्न प्लांट आहे आणि या फर्न प्लांटच्या बाजूला त्याच्या सोराय लिफलेटवर दाखवलं. आणखीन एक 2 फोटोग्राफ आहेत पहा. सिलॅजिनेला हे जे प्लांट आहे ते कुठलं आहे, सिलॅजिनेला. आणि आणखीन एक प्लांट आहे लायकोपोडियम. सो दीज आर द प्लांट्स विच आर बिलॉंगिंग टू द डिव्हिजन टेरिडोफायटा. लक्षात येत आहे. टेरिडोफायटाचं वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये स्पोर्स मार्फत रिप्रोडक्शन होतं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सो दीज प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन. या प्लांट्समध्ये असेक्शुअल जे रिप्रोडक्शन आहे ते कशाच्या आधारे होतं आहे, स्पोर्सच्या आधारे होतं आहे. दे हॅव अ वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम. या झाडांमध्ये त्यांच्या आत अन्न आणि पाणी यांच्या वहनासाठी खास प्रकारची कंडक्टिंग सिस्टीम असते. त्यानंतर या पेजवरती काही पार्ट दिलेला आहे जो आपल्या अभ्यासक्रमातनं परीक्षेसाठी वगळलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही वाचून समजून घ्यायचं आहे. व्हॉट इज द सिमिलरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ द ग्रुप्स थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. आता आपण 3 डिव्हिजन पाहिल्या, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. हे जरी गट वेगळे वेगळे असले, प्लांट्समध्ये फरक असले, तरी पण त्यांच्यात काहीतरी सारखेपण आहे. तो कुठल्या बाबतीत आहे तुम्ही विचार करायचा आहे. ठीक आहे. सो ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय द स्पोर फॉर्मेशन. पाहते हे समरी त्यांनी दिली, आता जे आपण बोललो ना तेच परत. सर प्रत्येक हे जे प्लांट आपण 3 डिव्हिजनमधले पाहिल्या यांचं वैशिष्ट्य काय की त्या स्पोर फॉर्मेशन करतात किंवा रिप्रोडक्शन कशाच्या आधारे होतं आहे, स्पोर्सच्या आधारे. ओके. सो दे आर कॉल्ड ॲज ए क्रिप्टोगॅम्स ॲज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅनॉट बी सीन. म्हणजे यांच्यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, म्हणून आपण त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणतो. मी मगाशी स्पष्टीकरण सांगितलं होतं सुरुवातीला. क्रिप्टॉस मीन्स काय, हिडन, आणि गॅम्स म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे दिसत नाहीत म्हणून त्यांना क्रिप्टोगॅम्स असं म्हणायचं. म्हणजे या टॉपिकमधला पहिला पार्ट जो होता क्रिप्टोगॅम्स, त्याच्या 3 डिव्हिजन हा पूर्ण झाला. त्यानंतर आपण सेकंड पार्ट बघतोय फेनेरोगॅम्स, म्हणजे बिया असणारे जे प्लांट्स आहेत अशा प्लांटचा समावेश याच्यामध्ये होतो. ठीक आहे. आपण माहिती बघूया. फेनेरोगॅम्स, plants which have special structure for the reproduction and produce seeds are called as a phanerogams. पहिली गोष्ट, स्पेशल स्ट्रक्चर रिप्रोडक्शनसाठी असतात यांच्यामध्ये, आणि त्याचबरोबर या प्लांट सीड्सच्या सहाय्यानं रिप्रोड्यूस होतात. पक्का लक्षात राहील. व्हॉट इज मीन बाय फेनोरोगॅम्स? Phanerogams are the plants which have special structure for the reproduction and they are forming or producing the seeds. Those are called as a phanerogams. Next, in these plants after the process of reproduction seeds are formed which contain the embryo and the stored food. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे प्लांट्स पाहतो. जे आता मगाशी उदाहरण घेतलं ना, तांदूळ, गहू, ज्वारी, मका, बाजरी. तर या प्लांटचा समावेश सामान्यपणे आपण पाहतो तो या फेनोरोगॅम्समध्ये होतो. ठीक आहे. आता ह्यांचं वैशिष्ट्य काय
की ज्या वेळेला ह्या प्लांट्स मॅच्युअर होतील, त्यांना फ्लॉवरिंग होईल, त्यांच्यामध्ये सीड्स तयार होतात. आता हे जे तयार झालेले सीड आहे, आपण नेहमी पाहतो, शेंगदाणे पण आपण खातो, तर त्या शेंगदाण्यामध्ये एक असा पार्ट असतो की ज्याला एम्ब्रिओ म्हणतात, हो की नाही. तुम्ही बघा शेंगदाणा खाताना त्याच्या जर 2 फाकड्या बाजूला केल्या तर वरच्या बाजूला एक छोटं शंकूसारखं पार्ट दिसतं, पहा त्रिकोणी एक तुकडा असल्यासारखा भाग दिसतो, तर तो जो आहे तो त्याचा एम्ब्रिओ आहे. म्हणजे त्या भागापासून खरं नवीन प्लांट तयार होणार आहे. तर ते जे कॉटिलिडॉन्स आहेत, तो पार्ट जो आहे तो त्याचा अन्नाचा साठा आहे. म्हणजे ते बी आहे ते पुढं रुजण्यासाठी जितका कालावधी लागेल तोपर्यंत त्याला अन्न पुरवण्याचं काम हा भाग करतो. लक्षात येते. सो दी सीड्स आर कंटेनिंग embryo and the stored food. So during the germination of the seed, the stored food is used for the initial growth of an embryo. Embryo याचा अर्थ गर्भ किंवा भ्रूण असा होतो. म्हणजे या बियाचा जो जीव आहे की ज्याच्यापासून पुढची पिढी तयार होणार आहे तो एम्ब्रियो, की जो डेव्हलप होतो. परंतु तो सुरुवातीला डेव्हलप होण्यासाठी जे अन्न लागणार आहे ते कुठून मिळवलं जातं, तर त्याच्यातच जे स्टोअर केलेला पार्ट आहे त्याच्यापासून मिळवलं जातं. Depending upon whether the seeds are enclosed in a fruit or not, these phanerogams are classified into gymnosperms and the angiosperm. हा एक पार्ट खूप महत्त्वाचा, नीट लक्षात घ्या. प्लांट्समध्ये जे सीड्स आहेत त्याच्यावर कव्हरिंग आहे का नाही यानुसार 2 गट पडतात. जर डायरेक्ट सीड्स आले फ्रूट्समध्ये न येता तर त्याला म्हणायचं जिम्नोस्पर्म्स, आणि जर सीड्स हे फ्रूट्समध्ये असतील तर त्याला म्हणायचं अँजिओस्पर्म्स. लक्षात राहील. जिम्नोस्पर्म्स सीड्स विदाउट एनक्लोज्ड इन अ फ्रूट, आणि अँजिओस्पर्म्स दीज आर द प्लांट्स हॅव्हिंग द सीड्स इनसाइड द फ्रूट्स. ओके. आता या ज्या 2 डिव्हिजन आहेत त्यांचा आपण अभ्यास करू. सो डिव्हिजन फर्स्ट, दॅट इज द जिम्नोस्पर्म्स. मगाशी मी जो सुरुवातीला तुम्हाला चार्ट दाखवलं ना त्याच्यावरून लक्षात असेल क्रिप्टोगॅम्सचे 3 डिव्हिजन, आणि आता सेकंड जे फेनोरोगॅम आहे त्याच्या 2 डिव्हिजन. त्या 2 पैकी पहिली डिव्हिजन कुठली आहे? जिम्नोस्पर्म्स. बघूया. आता या जिम्नोस्पर्म ज्या वेळेला आपण म्हणतो परत तीच अडचण आहे, म्हणजे काय लक्षात राहत नाही सर, तर त्याला एक काम करा, जिम्नोस्पर्मिक मेंबरचे जे प्लांट आहे त्याची डायग्राम लक्षात ठेवा. हे सायकस प्लांट आहे. बऱ्याच वेळा गार्डनमध्ये आपण हे प्लांट पाहतो. आपल्या सोलापूरमध्ये काही गार्डनमध्ये पाहायला मिळतंय. तुम्हीच अभ्यास करा, कुठं दिसतंय बघा. आणि या प्लांटची रचना साधारणतः खाली मोठा उंचच्या उंच असा बुंधा असतो. हे झाड फार उंच नसतं, परंतु असा बुंधा असतो. नारळाचं झाड पाहता की नाही तुम्ही, त्याच्यासारखं हे खोड आहे, आणि वरती क्राऊन ऑफ लीव्स, भरपूर पानं वरतीच असे आपल्याला दिसतात. आणि अगदी या पानांच्या वरच्या बाजूला जर पाहिलं तर इथं दिसतंय ब्राऊन कलरचं स्ट्रक्चर आहे. तर हे त्याचे स्पोरोफिल्स आहेत. खरं त्याला मेल कोन, फिमेल कोन अशी नावं आहेत. ते डिटेल आपण पुढच्या स्टँडर्डमध्ये बघणार आहे. आता सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे सेक्स ऑर्गनचा पार्ट आहे, की याच्यामध्ये तयार होणारे जे स्ट्रक्चर्स आहेत पुढचे सीड्स त्याला ते जबाबदार आहेत. ठीक आहे. ओके. सो जिम्नोस्पर्मबद्दल आपण माहिती बघूयात. ऑब्झर्व ऑल द गार्डन प्लांट्स लाईक सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली एक्सेट्रा. गार्डनमध्ये जर आपण गेलो, बऱ्याच वेळा जातो, तर अनेक प्रकारचे प्लांट्स आपण पाहतो. यांनी काही नावं दिलेत ते नीट ऑब्झर्व करायचे अँड कम्पेअर देम, आणि त्यांच्यामध्ये तुलना करा. नोट द सिमिलॅरिटीज अँड द डिफरन्सेस अमंग देम. त्यांच्यात काय सारखेपण आहे आणि काय वेगळेपण आहे हे आपल्याला बघायचं आहे. विच डिफरन्सेस डिड यू नोटीस बिटवीन द जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. तर त्यातले जे जिम्नोस्पर्मिक मेंबर आहेत, जे प्लांट्स आहेत ते, आणि दुसरा गट कुठला? अँजिओस्पर्म. यांच्यात काय फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता हे खरं जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत फरक लक्षात येणार नाही. मित्रांनो, अगदी थोडक्यात हा भाग आपल्याला यावर्षी अभ्यासक्रमात आहे, अगदी सारांश रूपानं समजून घेतोय. ठीक आहे. सो जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन. हे पक्के मुद्दे लक्षात ठेवा. जिम्नोस्पर्म म्हटल्यावर काय काय लक्षात ठेवणार? दीज आर मोस्टली एव्हरग्रीन, सदाहरित, कायम हिरवीगार अशी ती प्लांट्स असतात. पेरेनियल अँड उडी. पेरेनियल म्हणजे वर्षानुवर्षी जगणारी, टिकणारी आणि लाकडासारखं खोड असणारी अशी ही प्लांट्स आहेत. पहा इथं तुम्ही जर हे बघितलं झाडा स्ट्रक्चर, हे लाकडासारखं असं खोड आहे. ठीक आहे. आणि हिरवीगार पानावरती असतात. सो दीज आर पेरेनियल अँड वुडी. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रँचेस. आणखीन एक वैशिष्ट्य आहे, या झाडांच्या खोडाला फांद्या किंवा ब्रँचेस नसतात, ब्रँचेस नाही आहेत. ह्याला तुलना आपण करू शकतो. पण नारळाचं झाड आपण पाहतो, त्याला कम्पेअर करा. कधी नारळाचं झाड असं फांद्या आलेत वगैरे बघितले, आठवत असेल तर बघा.
द लीव्स फॉर्म अ क्राऊन. क्राऊन म्हणजे मुकुट किंवा टोप. या झाडाचं वैशिष्ट्य काय, त्या झाडाची जी पानं आहेत ही खालपासून वरपर्यंत नसतात, तर वरच्याच बाजूला टोप घातल्यासारखी सगळी पानं असतात. सो लीव्स फॉर्म अ क्राऊन. These plants bear male and female flowers on the different sporophylls of the same plant. बघा, या झाडांचं वैशिष्ट्य काय की या झाडांच्या वरती मेल आणि फिमेल फ्लॉवर्स येतात. या झाडांच्या वरती मेल आणि फिमेल फ्लॉवर येतात ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. म्हणजे एकाच झाडावरती परंतु स्पोरोफिल्स वेगळ्या असतात. म्हणजे मायक्रोस्पोरोफिल्स आणि मेगॅस्पोरोफिल्स. परत आपण पुढच्या इयत्तेमध्ये डिटेल बघणार आहोत. परंतु एकाच झाडावरती एका ठिकाणी मेल सेक्स ऑर्गन्स तर दुसऱ्या बाजूला फिमेल सेक्स ऑर्गन अशी त्यांची विभागणी असते. सीड्स ऑफ दीज प्लांट्स डू नॉट हॅव अ नॅचरल कव्हरिंग्स. पहा, या जिम्नोस्पर्मचं वैशिष्ट्य की या सीडच्या वरती नॅचरल कोटिंग नसतं. म्हणजे त्या बियांच्या वरती आवरण नसतं. बियांच्या वर आवरण जे असतं त्यांना काय म्हणतो रे आपण, कशाच्या आत बिया असतात सगळे. कुठलं एक्झाम्पल आपण रोजच्या जर पाहण्यातलं घेतलं, फ्रूट आहे की नाही, फ्रूटच्या आतमध्ये सीड्स असतात. म्हणजे या प्लांट्सला जे सीड्स येतात ते डायरेक्ट सीड्स येतात, वरती फ्रूट त्याच्या नसतं किंवा कोटिंग नसतं. दॅट इज दीज प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रूट्स अँड आर देअरफॉर कॉल्ड ॲज ए जिम्नोस्पर्म्स. यांच्या बाबतीत फ्रूट्स नाही आहेत, तर डायरेक्ट सीड्सच प्लांटवरती येतात. सीड्स एक्सपोज्ड असतात बाहेर, म्हणून त्याला जिम्नोस्पर्म म्हणतात. ॲक्च्युली असं नाव का दिलं जिम्नोस्पर्म, तर हा जो शब्द आहे जिम्नोस्पर्म तो कसा तयार झाला आहे, तर जिम्नॉस अँड स्पर्म्स. जिम्नॉस मीन्स नेकेड विदाउट द कव्हरिंग. म्हणजे सीड्स असे आहेत की त्याच्यावरती कव्हरिंग नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं, जिम्नोस्पर्म्स. स्पर्म म्हणजे सीड्स. याचे एक्झाम्पल बघा, सायकस, देन पायसिया म्हणजेच ख्रिसमस ट्री, त्यानंतर थुजा अँड पायनस. ह्याच्यातली काही जी कॉमन नावं आहेत आपण नेहमी उच्चारतो ती मुद्दाम त्यांनी दिलेत. पायसिया प्लांट्स म्हणजेच ख्रिसमस ट्री, त्यानंतर थुजा ज्याला मराठीमध्ये मोरपंखी असं म्हणतात, आणि पायनस ज्याला देवदार असं मराठीमधलं नाव आहे. तर ही सगळी एक्झाम्पल आहेत मित्रांनो. ह्याचेही काही फोटोग्राफ दिलेले आहेत, तुम्ही बाकी नेटवरती गुगलवरती सर्च करू शकता आणि याच्या इमेजेस मिळवा आणि त्या आधारे अभ्यास करा. त्यानंतर या टॉपिकमधला लास्ट पार्ट तो म्हणजे सेकंड डिव्हिजन अँजिओस्पर्म. फेनोरोगॅममधल्या 2 डिव्हिजन कुठल्या सांगितले होत्या, एक जिम्नोस्पर्म जे आता आपण पाहिली, आणि सेकंड डिव्हिजन कुठली, अँजिओस्पर्म. याच्यामध्ये परत एक ट्राय धिस ॲक्टिव्हिटी दिली होती. हे आपल्याला फक्त अभ्यासासाठी, परीक्षेला प्रश्न असणार नाही. सोक द सीड्स ऑफ कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टमॅरिंड, मँगो, व्हीट एक्सेट्रा इन वॉटर फॉर 8 to 10 hours. वेगवेगळी नावं दिलेत ना, मका, घेवडा, शेंगदाणे, चिंच, आंबा, गहू. या झाडांच्या बिया पाण्यामध्ये 8 ते 10 तास भिजत ठेवा. मग काय करा, आफ्टर दे आर सोक्ड चेक ईच सीड टू सी वेदर इट डिवाइड्स इंटू 2 equal halves ऑर नॉट अँड कॅटेगराइज देम अकॉर्डिंगली. त्या बिया भिजल्यानंतर त्याचं आवरण काढा आणि आतले 2 भाग होतात का नाही हे बघायचं आपल्याला. मला वाटतं काही जणांच्या लगे लक्षात आलं असेल की अँजिओस्पर्मचे जे 2 भाग आहेत, मोनोकॉटिलिडॉन्स आणि डायकॉटिलिडॉन. जर 2 भाग झाले तर डायकॉटिलिडॉन म्हणायचं, आणि नाही झालं तर मोनोकॉटिलिडॉन्स. ओके. सो द फ्लॉवर्स ऑफ दीज प्लांट्स बियर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अँजिओस्पर्मचं वैशिष्ट्य काय, तर या झाडांना फुलं येतात, फ्लॉवर्स येतात. ओके. सो दीज फ्लॉवर्स आर नथिंग बट देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत तेच ॲक्च्युली फ्लॉवर्स आहेत प्लांट्स. फ्लॉवर्स डेव्हलप इंटू फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्म विदिन फ्रूट्स. जे फ्लॉवर्स आहेत त्यांच्यामध्येच पॉलिनेशन, फर्टिलायझेशन अशा अनेक प्रक्रिया होतात, आणि त्या फ्लॉवर्सच नंतर रूपांतर कशामध्ये होतं, फ्रूट्समध्ये आणि सीड्समध्ये होतं. दस दीज सीड्स आर कव्हर्ड, हेन्स दे आर कॉल्ड ॲज अँजिओस्पर्म्स. या अँजिओस्पर्म प्लांटचं वैशिष्ट्य असं की आता जी नावं घेतली ना आपण प्लांट्सची, तर यांच्यामध्ये बिया तयार होतात आणि या बिया आवरणामध्ये किंवा फळामध्ये असतात. आता अँजिओस्पर्म शब्द कसा तयार झाला पाहिजे, याच्यात 2 पार्ट आहेत, अँजिओस अँड स्पर्म्स. अँजिओस मीन्स कव्हर, कव्हरिंग, आवरण ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण. अँजियम म्हणजेच आवरण आणि स्पर्म म्हणजे सीड्स. या झाडं अशी असतात, ही झाडं की त्यांना बिया आवरणामध्ये किंवा फळामध्ये असतात. The plants whose seeds can be divided into 2 equal halves
or dicotyledons are called dicotyledonous plants. पहा, ज्या झाडांच्या बिया जर आपण अशा उघडून बघितल्या तर त्याचे जर दोन भाग होत असतील, दोन भागात विभागली जात असतील तर त्याला काय म्हणायचं? डायकॉटिलिडॉन्स. शब्द कसा आहे बघा, एकदम सिंपल आहे लक्षात ठेवायला. डाय मीन्स टू, कॉटिलिडॉन कॉटिलिडॉन, ज्याला आपण दल म्हणतो. जर दल दोन असतील तर द्विदल, डायकॉटिलिडॉन्स. आणि जर दोन कॉटिलिडॉन नसतील, एकच असेल तर मोनोकॉटिलिडॉन्स. ओके, सो if the seeds are having dicotyledons or the two cotyledons, then it is called as a dicotyledonous. And the plants, those whose seeds cannot be divided into two equal parts, are called as a monocotyledonous plants. जर त्यांच्यामध्ये दोन भागात विभागणी होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? मोनोकॉटिलिडॉनस. याबरोबर हा टॉपिकचा पार्ट क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा पूर्ण झाला. या टॉपिकच्या शेवटी आपल्याला काही ऑब्झर्वेशनचा भाग दिला आहे, परत तो आपल्या परीक्षेच्या मधून वगळलेला आहे, परंतु तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. आत्ता जी आपण चर्चा केली, आपण सारांशन हे बघूयात मित्रांनो, की जो पुढे तुम्हाला पुढच्या अभ्यासक्रमासाठी नक्की उपयोगाला येणार आहे. ऑब्झर्व अँड व्हेरीफाय, बघा आणि खात्री करा. डायकॉटिलिडॉनस प्लांट्स आणि मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स यांच्यात काय फरक आहे याचा हा तक्ता आहे. आता या डायकॉट प्लांटचं एक्झाम्पल कोणतं आणि मोनोकॉटचं कोणतं हे पहिल्यांदा समजून घ्या, म्हणजे आपल्याला तुलना करायला सोपं जाईल. इथं जे प्लांट दिसते हे मोहरीचं झाड आहे, मोहरीचं झाड. आणि इकडच्या बाजूला दिसतं ते मक्याचं. म्हणजे मोहरी जे आहे हे एक्झाम्पल कशाचं आहे? डायकॉटचं आहे. आणि इकडं मोनोकॉट जे आहे ते मक्याचं आहे. ठीक आहे. आता इथं डायकॉटमध्ये आपण वेगवेगळी बरीचशी प्लांट्स घेऊ शकतो. आंबा असेल, सफरचंद असेल, चिक्कू असेल, पेरू असेल, जे रोज आपण पाहतो, तरी सगळे डायकॉटचे एक्झाम्पल आहे. सोयीसाठी त्यांनी मोहरीचं घेतलं आहे. आता हा जो दोन्हीतला फरक आहे तो लक्षात कसं घ्यायचा, तर त्यांच्या सीडमध्ये, रूटमध्ये, स्टेममध्ये, लीफमध्ये आणि फ्लॉवरमध्ये फरक आहेत. कॉन्ट्रास्टिंग फरक आहेत. काय फरक आहे? सीड बघा, डायकॉटमध्ये 2 कॉटिलिडॉन्स आहेत, मोनोकॉटिलिडॉनमध्ये सिंगल कॉटिलिडॉन आहे. रूटच्या बाबतीत बघा, डायकॉटमध्ये वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट म्हणजे टॅप रूट असतात, तर मोनोकॉटमध्ये कसे फायब्रस रूट असतात. तुम्हाला आणखीन एक सोपं एक्झाम्पल सांगतो लक्षात ठेवायला. कांदा बघतो ना आपण, कांदा तो मोनोकॉट आहे, तर कांद्यामध्ये मुळं बघा, पाण्यात जर कांदा ठेवला छोटी छोटी धाग्यासारखे मुळं येतात ना, तर ती फायब्रस रूट्स आहेत. आणि बाकीची झाड आहेत, जे मोठे लिंबाचं झाड आपण बघू, तर मोठंच्या मोठं मूळ असतं की नाही, त्याला टॅप रूट म्हणतात. तर हे डायकॉटमध्ये टॅप रूट आहे. स्टेम पहा, स्ट्रॉंग हार्ड, फॉर एक्झाम्पल बनियन ट्री. या डायकॉट जी प्लांट आहेत त्यांचं जे स्टेम आहे म्हणजे खोड आहे ते भयंकर हार्ड आणि अगदी मजबूत असतं. बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड. तुम्ही हे एक्झाम्पल लक्षात ठेवलं तर लक्षात राहील. इकडं मोनोकॉटचं काय पहा, दी स्टेम्स आर हॉलो. एक्झाम्पल बांबू. बांबू प्लांट आपल्याला माहीत आहे, बांबू पोकळ असतात, हे खोडाचं वैशिष्ट्य आहे या मोनोकॉटचं. त्यानंतर फॉल्स, फॉर एक्झाम्पल बनाना. केळीचं झाडाचे खोड आहे ते किती पोकळ किंवा वीक असतं बघा, फॉल्स स्टेम येते. त्यानंतर डिस्क लाईक, काही झाडांच्या मध्ये खोडं एकदम चपटी असतात, कॉईनसारखी डिस्क. हे ओनियनमध्ये कांदा पाहतो ना आपण, कांदा आहे तो बल्ब आहे, पण कांद्याच्या खालच्या बाजूला एक छोटा पार्ट असतो जिथून छोटी छोटी मुळं येतात, तो जो आहे ते डिस्क सारखा स्टेम आहे त्याचा. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे लीफ, पानं. डायकॉटमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आहे, म्हणजे पानांच्या बाबतीत जाळीदार शिरविन्यास आहे. आपण जे पान खातो ना, विड्याचं पान, ते पान नीट ऑब्झर्व करा तर त्याच्यामध्ये सगळ्या शिरा दिसतात ना, जाळे असल्यासारखे. ते ग्रेटिंग पण पाठवतो बघा, नुसतं पानाचं सगळं हे ग्रीन पार्ट काढतात, नुसतं शिरा दिसतात, नेटवर्क, ते रेटिक्युलेट व्हेनेशन. कशामध्ये? डायकॉटमध्ये. आणि मोनोकॉट जर बघितलं, हे मक्याचं झाड, गव्हाचं, तांदळाचं, ज्वारीचं, आपण हुरडा खायला जातो की नाही, तर तिथे तुम्ही पानं पाहिली असतील, तर ती पानं लांब असतात तलवारीसारखी, आणि त्याच्यावर शिरा कशा असतात, त्याच्या व्हेन्स या पॅरलल असतात, समांतर असतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि लास्ट पार्ट आहे फ्लॉवर. डायकॉटमध्ये फ्लॉवर कसे? फ्लॉवर्स विथ 4 or 5 पार्ट्स. त्यांच्यामध्ये 4 किंवा 5च्या पटीत पाकळे असतात किंवा त्यातले भाग असतात. इन देअर मल्टिपल्स, 4, 5 किंवा त्याच्या पटीत असतात. त्याला एक शब्द वापरत पहा, टेट्रामेरस और पेंटामेरस सिमेट्री असं म्हणतात. टेट्रा म्हणजे 4 आणि पेंटा म्हणजे 5. 4 किंवा 5च्या पटीतच पाकळ्या असतात. तुम्ही म्हणाल सर हे नेमकं काय कळेना. पहा, काही फुलं आपण पाहतो की ज्याच्यात 5 पाकळ्या असतात,
तुम्ही तगराचं फूल पाहिलं असेल ना, पांढरी जास्त हिबिस्कस जास्वंदी पाहतो आपण, तर 5 पाकळ्या असतात. आता काही वेळेला आपण गुलाबाची फुलं पाहतो, त्याच्यात पाकळ्या अनेक आहेत. पण जर तुम्ही डिसेक्ट करून बघितलं एखादं फ्लॉवर, तर त्या पाकळ्यांची संख्या बरोबर 4 किंवा 5च्याच पटीत असते पाढ्यात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. निसर्ग त्याचं तत्व हे नेहमी पाळतो. अपवाद वगळता काही वेळेला. मोनोकॉटमध्ये फ्लॉवरचं वैशिष्ट्य काय पाहा, विथ 3 पार्ट्स ऑर इन मल्टिपल्स ऑफ 3, म्हणजे 3 किंवा 3च्या पटीतच यांच्या पाकळ्या किंवा इतर जे फुलाचे भाग असतील ते असतात. 3ला काय म्हणतात, ट्राय. मोनो, डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा हे शब्द तुम्ही ऐकले असतील. आणि त्याच्या आधारे जे केमिस्ट्रीमध्ये आपण बघतो खरं तर, ते आता इथं आपण बायोलॉजीत शिकणार आहे. मला वाटतं या डायकॉट आणि मोनोकॉट प्लांटमधला जो फरक आहे तो तुम्हाला कळाला असेल. जे वरती वर्णन केलं आहे तेच खरे गुणधर्म ह्या प्लांट्समध्ये आढळतात का ते आपल्याला बघायचं आहे. मस्टर्ड म्हणजेच मोहरी आणि मेज प्लांट म्हणजेच मक्याचं झाड. तर या माहितीबरोबर आपला हा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा पार्ट पूर्ण झाला. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हा टॉपिक जो आहे तो समजला असेल. व्हिडिओ परत बघा. काही अडचणी असेल तर तुम्ही विचारू शकताय. नमस्कार.